समजा तुम्हाला कोणी सांगितलं की आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा व्यवसायात आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक साधी हाताची मुद्रा पुरेशी ठरू शकते, तर विश्वास बसेल का? आपल्या एका स्रोतामध्ये नेमका हाच दावा केलाय. आज आपण याच आकर्षक विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, आज आपण योग मुद्रांच्या जगात प्रवेश करतोय. आपल्याकडे काही लेख आहेत, विश्वकोशातील माहिती आहे आणि एक व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे. आणि या स्रोतांनुसार हस्तमुद्रा म्हणजे केवळ हाताची एक विशिष्ट रचना नाहीये, अच्छा. तर त्यामागे एक प्राचीन विज्ञान दडलेलं आहे. म्हणजे हे प्रतिकात्मक हावभाव शरीरातल्या ऊर्जा प्रवाहाला प्रभावित करण्यासाठी वापरले जातात असं म्हटलं जातं. बरोबर. आणि आज आपलं ध्येय हेच आहे की ह्या मुद्रांमागे असलेलं तत्वज्ञान काय आहे, त्या खरोखर कशा कार्य करतात, आणि महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट मुद्रांचे नेमके काय फायदे आपल्या स्रोतांमध्ये सांगितले आहेत हे जाणून घेणं. चला मग सुरुवात करूया. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. स्रोतांमध्ये वारंवार एक उल्लेख आहे की आपलं शरीर आणि विशेषतः आपली बोटं ही पंचमहाभूतांशी जोडलेली आहेत. ही संकल्पना नेमकी काय आहे? कारण असं दिसतंय की इथूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. हो, ही या सगळ्या मागील मूळ संकल्पना आहे. म्हणजे बघा, मराठी विश्वकोश आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लेखानुसार काय होतं की आपल्या हाताचं प्रत्येक बोट की नाही ते एका तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. अच्छा, म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक. अगदी बरोबर. जसं की अंगठा म्हणजे अग्नितत्व, अग्नी. तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट हं. ते झालं वायू तत्वाचं प्रतीक, ओके. मधलं बोट आकाश तत्वाचं, अनामिका म्हणजे आपली रिंग फिंगर ती पृथ्वी तत्वाचं आणि करंगळी जलतत्वाचं. मग मुद्रा करताना आपण नेमकं काय करतो? या तत्वांना एकत्र आणतो का? अगदी, तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. जेव्हा आपण बोटांची एक विशिष्ट रचना करतो, उदाहरणार्थ एका बोटाचं टोक अंगठ्याला टेकवतो, तेव्हा आपण त्या दोन तत्वांमध्ये एक प्रकारचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो. स्रोतांमध्ये एक रंजक उपमा वापरली आहे. ते म्हणतात की असं केल्याने एक प्रकारचं इलेक्ट्रिक सर्किट तयार होतं. एक मिनिट. इलेक्ट्रिक सर्किट? हो, पण म्हणजे हे ऐकायला खूपच वैज्ञानिक वाटतंय. स्रोतांमध्ये याचा अर्थ काय दिलाय? हे खरंखुरं सर्किट आहे की ही एक रूपकात्मक भाषा आहे? ही खूप चांगली आणि महत्वाची शंका आहे. नाही, ही एक रूपकात्मक भाषाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या बोटांच्या टोकांवर अनेक नसा एकत्र येतात. जेव्हा आपण ही बोटं विशिष्ट पद्धतीने जोडतो, तेव्हा मेंदूला एक सूक्ष्म संदेश जातो. अच्छा, एक सिग्नल जातो. हो, एक सिग्नल. आणि हा संदेश शरीरातील प्राणशक्तीच्या किंवा जीवनशक्तीच्या प्रवाहाला एका विशिष्ट मार्गाने वाहण्यासाठी दिशा देतो. त्यामुळे काय होतं की शरीरात अडकलेली ऊर्जा पुन्हा प्रवाहित होते आणि संतुलन साधलं जातं. अच्छा, म्हणजे हे आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला एक प्रकारचा सिग्नल देण्यासारखं आहे. ही संकल्पना समजल्यावर आता मुद्रा कशा काम करत असतील याचा थोडा अंदाज येतोय. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्रोतामध्ये एक खूप छान मुद्दा मांडला आहे की लहान बाळंसुद्धा न कळतपणे काही मुद्रा करत असतात. हो, आणि हे खूपच मनोरंजक आहे, कारण ते या प्रक्रियेच्या नैसर्गिकतेवर प्रकाश टाकतं. उदाहरणार्थ आदिमुद्रा. आदिमुद्रा. हो, यात आपण मूठ बंद करतो आणि अंगठा इतर बोटांच्या आत दाबतो. अच्छा. असं म्हणतात की बाळ गर्भात असताना किंवा जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात याच मुद्रेत असतं. आणि या मुद्रेमुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो, घोरणं कमी होतं आणि डोक्यातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, असा दावा केलाय. आणि दुसरी चीन मुद्रा. यात अंगठा आणि तर्जनीचं टोक एकमेकांना जोडलेलं असतं. ही तर खूप प्रसिद्ध आहे. ध्यानाला बसलेल्या योगींची मुद्रा. लहान बाळं ही मुद्रा कधी करतात? अनेकदा शांत झोपेत असताना. स्रोतांनुसार ही मुद्रा एकाग्रता वाढवते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. या दोन्ही उदाहरणांवरून असं सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे की या मुद्रा म्हणजे काहीतरी बाहेरून शिकण्याची गोष्ट नाहीये. अच्छा. आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या माहीत असलेल्याच या क्रिया आहेत. आपण फक्त त्या जाणीवपूर्वक करायला शिकतो. हे खरंच. म्हणजे हे खूप रंजक आहे. आता आरोग्याच्या विशिष्ट समस्यांवर येऊया. स्रोतांमध्ये तर अनेक मुद्रांची जंत्रीच दिली आहे, पण त्या सगळ्या एकामागोमाग एक पाहण्याऐवजी त्यामागे काही गट किंवा वर्गीकरण आहे का? म्हणजे समजायला सोपं जाईल. हो, आपण तसं वर्गीकरण नक्कीच करू शकतो. काही मुद्रा शरीरातील विशिष्ट तत्व कमी किंवा जास्त करण्यावर काम करतात. उदाहरणार्थ वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या संकल्पनेनुसार आपण त्यांना पाहू शकतो. जसं की वायुमुद्रा. नावातच वायू आहे. अगदी. ही मुद्रा शरीरातील अतिरिक्त वायू तत्वाला कमी करते. आणि वायुतत्व वाढल्याने कोणत्या समस्या होतात असं म्हटलं आहे? स्रोतांनुसार संधिवात, कंपवात,
सायटिका, गुडघेदुखी यांसारखे त्रास हे शरीरातील वायू असंतुलनामुळे होतात आणि वायुमुद्रा करण्यासाठी तर्जनी जे वायुतत्व आहे ते अंगठ्याच्या म्हणजे अग्नितत्वाच्या मुळाशी दाबून ठेवलं जातं. अच्छा, दाबून ठेवायचं. हो, यामुळे वायुतत्व नियंत्रणात येतं असं मानलं जातं. याच्या अगदी उलट म्हणजे शरीरात ऊर्जा किंवा उष्णता वाढवण्यासाठी काही मुद्रा आहे का? अनेकदा लोकांना अशक्तपणा किंवा मरगळ जाणवते. नक्कीच. त्यासाठी सूर्यमुद्रा आहे. ही मुद्रा शरीरातील अग्नितत्व वाढवते. सूर्यमुद्रा. हो, ही करण्यासाठी अनामिका म्हणजे पृथ्वीतत्व अंगठ्याच्या मुळाशी दाबून ठेवावी लागते. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, चयापचय क्रिया